देशातील वाढते इंधन दर, आखाती देशातील तणाव आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रियांका गांधी, सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शने केली। यावेळी खासदारांनी हातात विविध घोषवाक्यांचे फलक घेऊन केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली। गल्फ बर्निंग ऑयल शॉक, इंडियन स्टैंडर्ड, इंडिया नीड्स लीडरशिप नॉट साइलेंस, देश को नेतृत्व चाहिए मौन नहीं, मोदी जी कुछ बोलिए, देशवासी गल्फ में फसे है अशा आशयाचे फलक आंदोलनादरम्यान दाखवण्यात आले। विरोधी पक्षांच्या खासदारांनी आखाती देशातील तणावामुळे वाढलेल्या तेल दरांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला। या विषयावर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी तसेच संसदेत सविस्तर चर्चा घ्यावी अशी मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान खासदारांनी घोषणाबाजी करत सरकारने मौन न बाळगता देशासमोरील परिस्थितीवर तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।